सतीश, प्रॉब्लेम नंबर 7, पेज नंबर आहे 59. सतीश अँड प्रमोद आर पार्टनर्स. इथं दिले 2 पार्टनर आहेत, एकाचं नाव आहे सतीश, दुसऱ्याचं नाव आहे प्रमोद. प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंग पीएल अकाउंट, prepare trading account and profit and loss account for the year ending on 31 मार्च 2019. You have to find out gross profit and net profit only. आता यांनी इथं कालच आपण जसं बोललो होतो तसं यांनी क्लिअरली इथं दिले की तुम्हाला यामध्ये ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट फक्त फाइंड आउट करायला तिथं सांगितलेलं आहे. ठीक आहे, दॅट मीन्स आपल्याला ट्रेडिंग पीएल काढायचं आहे, पण फॉर्मॅटचा एक भाग म्हणून किंवा बॅलन्स शीट मध्ये येणाऱ्या काही गोष्टी आहेत ज्याचा दुसरा इफेक्ट पीएल ला येत असतो. फॉर एक्झाम्पल डिप्रिसिएशन असेल, फॉर एक्झाम्पल आरडीडी असेल, इंटरेस्ट ऑन लोन असेल. ठीक आहे, या गोष्टींचे काय होतात, दुसरा इफेक्ट जो असतो तो पीएल ला येत असतो. ओके, सो त्यामुळं आपण काय करूया, करताना आता ट्रेडिंग अकाउंट, पीएल अकाउंट आणि बॅलन्स शीट असं सगळंच काम आपण इथं पूर्ण करून घेऊया. त्यानंतर आपण डायरेक्टली तिथं काय ते तिथं बघता येईल आपल्याला. ओके, सो ट्रायल बॅलन्स इथं दिलेला आहे. तो ट्रायल बॅलन्स काय आहे, तर ट्रायल बॅलन्स रेग्युलर सगळे आपले डेबिट क्रेडिटचे सगळे पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत आणि त्यानंतर इथं ऍडजस्टमेंट दिल्या. त्या ऍडजस्टमेंट कशा कशाला बघूया, टिक मार्क करून घेऊया. नंबर 1, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 15,400. याला क्लोजिंग स्टॉकला टिक मार्क करण्याची काही गरज नाहीये, सोडून द्या. नंबर 2, आउटस्टँडिंग वेजेस दिलेत 500 रुपये. ही वेजेसला ऍडजस्टमेंट आहे, तर इथं वेजेस दिलेत 3 नंबरला, याला टिक मार्क करून घ्या, वेजेस. ठीक आहे, आउटस्टँडिंग वेजेस आहेत, याला टिक मार्क करून घ्या. हर्षदा, आवाज येतोय, सगळं ओके आहे मला वाटते. ठीक आहे, थोडंसं एकदा रिमूव्ह होऊन जॉईन हो जर आवाज येत नसेल कोणाला तर. चलो, तर हे झालं वेजेस. त्यानंतर पुढे आहे क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स 800 आणि मेंटेन 3% ऑन डेटर्स. ओके, सो डेटर्सला बॅड डेट्स आरडीडीची प्रोव्हिजन आहे, तर ही डेटर्सवर आपण ऍडजस्टमेंट करतो, तर यासाठी डेटर्सला टिकमार्क आपण करूया. ही ऍडजस्टमेंट डेटर्सला आहे, तर डेटर्सला टिकमार्क करूया. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे गुड्स ऑफ रुपीज 1800 डिस्ट्रीब्युटेड ऍज अ फ्री सॅम्पल. 1800 रुपयाचा माल फ्री ऑफ कॉस्ट आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. ठीक आहे, तर त्याला टिकमार्क करण्याची काही गरज नसते, डायरेक्टली आपण ते करू शकतो, त्यामुळं त्याला आपण सोडून द्या, ते आहे तसं असू दे. चलो, त्यानंतर पुढे बघा, गुड्स ऑफ रुपीज 2000 वेअर सोल्ड अँड डिलिव्हर्ड ऑन 31 मार्च बट नो एंट्री वॉज इज पास्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. ठीक आहे, 2000चा माल विकला पण त्याची एंट्री झाली नाही. ठीक आहे, माल विकला, एंट्री झाली नाही, तर पहिला याला सेल्सला करावं लागतं, तर याला इथं सेल्सला एक ऍडजस्टमेंट आहे, याला एक टिक मार्क आपण करून ठेवू. ठीक आहे, तर बघा, ज्याला ज्याला ऍडजस्टमेंट आहे त्याला आपण टिक मार्क इथं करून ठेवलेली आहे. आता फक्त प्रॉब्लेम बघायचा आहे, ट्रायल बॅलन्सचे काही जास्त पॉईंट इथं दिलेले नाहीयेत, छोटासा प्रॉब्लेम आहे, तो जस्ट आपण काय दिला इथं बघून घेऊया. ठीक आहे, सो बघा आता काय आहे प्रॉब्लेम. पोस्टिंगला सुरुवात करतो. सगळे रेडी आहात का, एकदा मला सांगा. पोस्टिंग सुरुवात करूया का, बोला सगळेजण, जर रेडी असतील तर आपण स्टार्ट करूया. ठीक आहे, सगळेजण जर रेडी असतील तर एकदा सांगा, सो दॅट स्टार्ट करू आपण त्याला. गायत्री, अश्विनी, सानिका, श्रुती, प्राची, अनु, अथर्व, रोहित, साक्षी, अनुजा, यस. ठीक आहे, वर पण काही लोक होते, आदित्य, सृष्टी, सानिका, साक्षी, येस. तर ऑलमोस्ट सगळे रेडी आहेत, काय हरकत नाही. तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा पोस्टिंग समजून घेऊ. पोस्टिंग समजून घेणं महत्वाचं आहे. बघा इथं काय काय पॉईंट इथं दिलेले आहेत. नंबर 1 तुम्हाला दिलेला आहे इथं ओपनिंग स्टॉक. ठीक आहे, नंबर 1 तुम्हाला दिलाय ओपनिंग स्टॉक, अमाऊंट आहे 8700 रुपये. ओपनिंग स्टॉक असतो, जो ओपनिंग स्टॉक आहे तो आपण लिहूया ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो आपण त्याला. ओपनिंग स्टॉकला लिहितो ट्रेडिंगच्या डेबिटला, तर इथं तो लिहून घ्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक. पहिला पॉईंट लिहून घ्या जो दिलाय, टू ओपनिंग स्टॉक 7800 आहेत ना. टू ओपनिंग स्टॉक, टू ओपनिंग स्टॉक अमाऊंट दिलेले, सॉरी 8700 आहे. 8700 रुपये. यस, ठीक आहे. चलो देन पुढचा पॉईंट बघूया. पुढचा पॉईंट दिलेला आहे मित्रांनो इथं परचेस. परचेस आहेत 18,000.
₹300. ठीक आहे, परचेसला रिटर्न्स वगैरे असतात, त्यामुळे परचेस लिहिताना आपण इनरला लिहितो. तर ट्रेडिंगच्या डेबिटला लिहा टू परचेसेस, इनरला टू परचेसेस, इनरला टू परचेस, इनरला अमाऊंट आहे दिलेली 18,300. 18,300. ठीक आहे, परचेसला टू ₹18,300. हे झालं नंबर 2. ठीक आहे, दुसरा पॉइंट. तिसरा पुढे बघूया. परचेस नंतर तिसरा पॉईंट इथे दिलाय, वेजेस अमाऊंट आहे 1,000. वेजेस म्हणजे जे फॅक्टरीत काम करतात त्यांना दिली जाणारी मजुरी, त्यांना दिला जाणारा पगार. फॅक्टरीतले जे खर्च असतात ते आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहितो, त्यामुळे वेजेसला लिहायचं तुम्हाला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला एक ओळ जागा सोडा परचेसला आणि त्याच्या खाली लिहा टू वेजेस 1,000. टू वेजेस 1,000. ठीक आहे, टू वेजेस ₹1,000. चलो देन नेक्स्ट पॉईंट बघूया काय आहे. नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स म्हणजे विमा. ओके, आता विमा वगैरे आपण हे जे खर्च आहेत विमा वगैरे करण्याचे हे ऑफिस मधनं करतो, त्यामुळे याला इन्शुरन्सला तुम्हाला लिहायचं आहे पीएलच्या डेबिटला टू इन्शुरन्स अमाऊंट आहे ₹800. टू इन्शुरन्स अमाऊंट आहे ₹800. टू इन्शुरन्स अमाऊंट आहे ₹800. माझ्याकडनं सगळं क्लिअर आहे अमृता. आय थिंक काहीतरी छोटाफार प्रॉब्लेम असेल, एक थोडा 10-15 सेकंड वेट करा, किंवा जर स्क्रीन दिसत नसेल तर रिमूव्ह व्हा आणि परत जॉईन व्हा, दिसेल होपफुली. थोडंसं नेटवर्कचे काहीतरी इश्यू असतील. माझ्याकडनं तर आज सगळं ओके आहे. चलो ठीक आहे, देन पुढचा पॉईंट बघूया. इन्शुरन्स नंतर इन्शुरन्स दिला पीएलच्या डेबिटला. देन पुढचा पॉईंट आहे मित्रांनो अनप्रोडक्टिव्ह वेजेस. बघा, आपण दोन पद्धतीचे वेजेस बघितलेले होते. एक बघितलेले प्रोडक्टिव्ह वेजेस, दुसरे बघितलेले अनप्रोडक्टिव्ह वेजेस. ठीक आहे, मी त्यावेळेला काय सांगितलं तुम्हाला, प्रोडक्टिव्ह वेजेस जर आले तर ते आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहितो, आणि जर अनप्रोडक्टिव्ह वेजेस आले तर ते आपण मित्रांनो पीएल अकाउंटला लिहितो. ठीक आहे, प्रोडक्टिव्ह म्हणजे ज्या लोकांचा संबंध डायरेक्टली उत्पादनाशी निगडित असतो ते प्रोडक्टिव्ह असतात. ठीक आहे, मग ज्यांचा उत्पादनाशी थेट संबंध येतो, जे डायरेक्ट फॅक्टरीमध्ये काम करतात, त्यांचे खर्च आपण लिहितो आपले ट्रेडिंगच्या डेबिटला. आता अनप्रोडक्टिव्ह म्हणजे काय, तर अनप्रोडक्टिव्ह म्हणजे असे लोक ज्यांचा उत्पादनाशी थेट संबंध येत नाही. मग आता ज्यांचा उत्पादनाशी थेट संबंध येत नसतो त्यांचे जे खर्च असतात ते आपण लिहितो मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तर अनप्रोडक्टिव्ह वेजेसचं जे पोस्टिंग आहे ते येणार आहे पीएलच्या डेबिटला. ₹1,400 आहे. तर सगळ्यांनी याला पीएलच्या डेबिटला इथं लिहून घ्या, टू अनप्रोडक्टिव्ह वेजेस 1,400. ओके, सो याला थोडस स्पेलिंग वगैरे बघून लिहा, व्यवस्थित लिहा, गडबड नाहीये काय. अनप्रोडक्टिव्ह आले तर पीएल ला, प्रोडक्टिव्ह आले तर मित्रांनो ट्रेडिंग अकाउंटला. कायम लक्षात ठेवा, फ्रिक्वेंटली विचारले जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येईलच असं काही नाही, पण प्रोडक्टिव्ह आणि अनप्रोडक्टिव्ह याचा अर्थ काय हे आपल्याला कळायला पाहिजे, नंबर 1. आणि नंबर 2, याचं पोस्टिंग कुठे येतं हे पण आपल्याला कळायला पाहिजे. प्रोडक्टिव्ह आलं तर ट्रेडिंग अकाउंट, अनप्रोडक्टिव्ह आलं तर लक्षात ठेवा बाळांनो पीएल अकाउंट. ठीक आहे, तर हे झालं तुमचं अनप्रोडक्टिव्ह वेजेस. त्यानंतर पुढे बघूया. पुढे आहे पॉईंट दिलेला वेअर हाऊस रेंट. वेअर हाऊस म्हणजे गोडाऊन, ज्यामध्ये माल आपण साठवून ठेवतो. बरोबर आहे, गोडाऊन गोदाम ज्यात माल आपण साठवून ठेवतो. तर ते वेअर हाऊसचं जे रेंट असतं ना ते सेल्स डिपार्टमेंटचे लोक देत असतात. ठीक आहे, तर सेल्स डिपार्टमेंटचे लोक ऑफिसमध्ये असतात. सो हा खर्च जो आहे वेअर हाऊस रेंटवाला हा येतो बाळांनो पीएलच्या डेबिटला. आतापर्यंत एखाद्या वेळेला क्वचित काहीतरी झाला असेल हा पॉईंट, जास्त काय प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये वगैरे अशा पद्धतीने हा खर्च काय आलेला नव्हता. तर वेअर हाऊस रेंट लक्षात ठेवा पीएलच्या डेबिटला येतं, जे अमाऊंट दिले ₹600. इथं लिहा पीएलच्या डेबिटला, स्पेलिंग वगैरे बघून लिहा. टू वेअर हाऊस रेंट ₹600. ठीक आहे, टू वेअर हाऊस रेंट ₹600. येस, वेअर हाऊस रेंट ₹600.
चलो, तर हे पण कम्प्लीट झालं. वेअर हाऊस रेंट आपलं 600 रुपये. देन नेक्स्ट पॉईंट काय दिलाय बघूया बाळांनो. नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे मित्रांनो इथं कॅरेज आउटवर्ड. ओके, 1200 रुपये. कॅरेज आउटवर्ड, आउटवर्ड जर कॅरेज असेल तर त्याला आपण पीएल ला लिहितो. इनवर्ड असेल तर ते मित्रांनो ट्रेडिंगला लिहितो. ठीक आहे, इथं कॅरेज आउटवर्ड दिलंय तर याला तुम्हाला याच्या पीएलच्या डेबिटला टू कॅरेज आउटवर्ड. ठीक आहे, हे टू कॅरेज आउटवर्ड अमाऊंट दिलेली आहे इथं 1200. कॅरेज आउटवर्ड अमाऊंट दिलेली आहे इथं 1200. येस, तर हे पण कम्प्लीट झालं कॅरेज आउटवर्ड वालं. ठीक आहे, देन पुढे बघूया पुढचा पॉईंट काय दिलाय. पुढचा पॉईंट दिलेला आहे मित्रांनो इथं सेल्स रिटर्न. ठीक आहे, सेल्स रिटर्न सेल्स मधनं आपण वजा करतो. किती आहेत हे? 600 रुपये आहेत. तर काय करा, इथं या पद्धतीने पहिला सेल्स लिहून घेऊया. बाय सेल्स, सेल्स रिटर्न आपण सेल्स मधनं वजा करतो. ओके, त्यानंतर एक ओळ जागा सोडा, 2 ओळी सोडा पाहिजे तर, आणि त्याच्यानंतर लिहा लेस रिटर्न्स. ज्यांनी ऑलरेडी केलेलं आहे, ज्यांनी ऑलरेडी प्रॉब्लेम सोडवलाय, त्यांनी आहे तसं असू दे, काही फरक पडत नाही, तुमचं काही चुकलेलं नाहीये. जर तुम्ही सेल्स मधनं जस्ट रिटर्न्स वजा केले असतील तर तुमचं बरोबर आहे, तुम्ही काही खाडाखोड करण्याची गरज नाही, तुम्ही आहे तसं ठेवा. जस्ट जे आत्ता प्रॉब्लेम माझ्या सोबत सोडवतात त्यांनी या पद्धतीने सोडवा की सेल्स आहेत, त्याचे रिटर्न्स आहेत. तर किती रिटर्न्स आहेत? हे 600 रुपये आहेत. तर याला इनरला लिहून ठेवा 600 रुपये. नंतर ज्या वेळेला आपल्याला सेल्सची अमाऊंट मिळेल त्यावेळेला ती वजाबाकी वगैरे आपण तिथं करू. सध्या पुरतं हे या पद्धतीने याचं पोस्टिंग करून ठेवा. सेल्स आपण कायम लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. हा आपला बेसिक पहिला पॉईंट झाला. रिटर्न्स जे असतात, डेबिटला आलेले रिटर्न्स किंवा सेल्स रिटर्न, हे आपण सेल्स मधनं वजा करतो. म्हणून मी आता याला सेल्सच्या खाली लेस रिटर्न्स लिहिलेला आहे 600 रुपये. ठीक आहे, सो हा पण पॉईंट इथं कम्प्लीट झालेला आहे सेल्सचा. देन रिटर्न्सचा. त्यानंतर पुढे जाऊया, पुढचा पॉईंट काय आहे बघूया. पुढचा पॉईंट दिलाय मित्रांनो एक्सपोर्ट ड्युटी. एक्सपोर्ट ड्युटी म्हणजे निर्यात कर. निर्यात कर एक्सपोर्ट ड्युटी आपण पीएल ला लिहितो. ठीक आहे, तर एक्सपोर्ट ड्युटी लिहा पीएल ला. बघा या प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेम छोटा आहे पण जे पॉईंट आलेत ना ते थोडेसे अनकॉमन आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेला अशा पद्धतीचे अवघड अवघड पॉईंट काही येत नसतात. ठीक आहे, आपले रेग्युलर पॉईंट जे असतात ते तुम्हाला माहिती आहेत कुठले आहेत. तर आत्ता आलेला आहे एक्सपोर्ट ड्युटी. एक्सपोर्ट ड्युटी पीएल ला लिहितो. एक्सपोर्ट ड्युटी आहे 1400 रुपये. 1400 रुपये. ठीक आहे, एक्सपोर्ट ड्युटीलाच समानार्थी किंवा थोडस त्या अर्थाचाच कुठला दुसरा पॉईंट आहे तर इम्पोर्ट ड्युटी आहे. इम्पोर्ट ड्युटी आलं तर आपण लिहितो मित्रांनो ट्रेडिंगला, बरोबर आहे. आणि एक्सपोर्ट आलं तर ते लिहितो बाळांनो पीएल ला. दोन्हीमध्ये जमलिंग करून घेऊ नका. इम्पोर्ट असेल तर ट्रेडिंग अकाउंट, एक्सपोर्ट असेल तर आपण लिहितो पीएल अकाउंट. हे आपण आता एक्सपोर्ट ड्युटी हा जो पॉईंट आहे तो आपण लिहिलेला आहे मित्रांनो पीएलच्या डेबिट बाजूला. ओके, सो हा पण पॉईंट कम्प्लीट झाला. नेक्स्ट पुढचा पॉईंट बघूया, कस्टम्स ड्युटी. कस्टम म्हणजे एक प्रकारचा कर आहे मित्रांनो. कस्टम्स हा सुद्धा एक प्रकारचा कर आहे. याला आपण बाळांनो ट्रेडिंग अकाउंटला लिहित असतो. ठीक आहे, याला ट्रेडिंग अकाउंटला लिहितो. जो 800 रुपये आहे तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला वेजेसला एक ओळ जागा सोडा आणि मग लिहा टू कस्टम्स ड्युटी. टू कस्टम्स ड्युटी अमाऊंट आहे दिलेली 800 रुपये. अमाऊंट दिलेली आहे 800 रुपये. अमाऊंट इथं दिलेली आहे 800 रुपये. ठीक आहे, कस्टम ड्युटी लिहिलंय ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट. बघा या प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेम छोटा आहे पण पॉईंट कसे युनिक आहेत. ठीक आहे, म्हणजे ज्याचं पोस्टिंग आपल्याला समजून घ्यावं लागेल. रेग्युलर जे पॉइंट दिलेले असतात तशा पद्धतीचा तसे पॉइंट ज्यात नाही आहेत, थोडेसे वेगळे आहेत. येस, नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो दिलेला डेटर्स. अमाऊंट आहे 40,000. डेटर्स ही आपली असेट आहे. ठीक आहे, डेटर्स ही आपली असेट आहे. याला आपण असेटला लिहितो बॅलन्स शीटला. तर इथं बॅलन्स शीटच्या असेटला लिहून घेऊया डेटर्स अमाऊंट आहे 40,000. ओके, डेटर्स अमाऊंट आहे याची मित्रांनो 40,000 रुपये. बॅलन्स शीटला असेट बाजूला इनरला. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉईंट बघूया आपण डेटर्स नंतर काय दिलंय. डेटर्स नंतर आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक.
गुंतवणूक ही आपली असेट आहे. ओके, तर गुंतवणूकला असेटला लिहूया आपण, इन्व्हेस्टमेंटला अमाऊंट आहे 15,700. ठीक आहे, तर डेटसला एक 3 ओळी सोडा आणि त्यानंतर लिहा इन्व्हेस्टमेंट 15,700. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट 15,700. आता मला माहिती आहे की यामध्ये यांनी बॅलन्स शीट आपल्याला विचारलेली नाही, तरी सुद्धा एक आता फॉर्मॅट आपल्याकडे सगळा रेडी आहे, जस्ट गोष्टी सगळ्या आहेत, तर एक जाता जाता पोस्टिंग करायला काय हरकत आहे. ठीक आहे, त्या मानानं आपली उजळणी तरी होऊन जाते. ठीक आहे, कुठल्या गोष्टी कुठं लिहायच्या, फक्त आपण पुन्हा एकदा रिवाइज करतोय, पुन्हा एकदा ते रिव्हिजन होतंय आपलं. सो म्हणून मी काय करतोय की जे जे असेट लॅबिलिटीचे जे काय पॉईंट येतील ते त्या ठिकाणी आपण लिहून घेऊया. डेटसचं वगैरे कसं आहे मित्रांनो, डेटसच्या ऍडजस्टमेंट आपल्याला कराव्या लागतील, बॅक डेट्स आरडीडीच्या वगैरे, तर त्याचा दुसरा इफेक्ट परत पीएल ला येत असतो. त्यामुळं सध्या आपण ते तिथं लिहून घेऊया रेग्युलर पद्धतीनं, जे काय आहे ते आपण परत ऍडजस्टमेंट त्याचे इफेक्ट वगैरे तिथं बघूया. सो हा पॉईंट झाला इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर पुढे आहे पॉईंट दिलेला मित्रांनो फॅक्टरी रेंट. ओके, तर आता मी एक गोष्ट सांगितली होती मागं तुम्हाला, फॅक्टरी या नावानं जर एखादा खर्च तुम्हाला दिला असेल तर तो ट्रेडिंग अकाउंटला आपण लिहितो, किंवा फॅक्टरीच्या रिलेटेड जे काही सगळे खर्च असतात ते आपण ट्रेडिंगला लिहितो. तर इथं क्लिअरली सांगितलंय रेंट. कुठलं रेंट आहे, तर फॅक्टरीचं रेंट आहे, भाडं आहे, ते फॅक्टरीचं भाडं आहे. मग फॅक्टरीचा खर्च झाला हा, तर या खर्चाला आपण लिहिणार कुठं, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. तर हा फॅक्टरी रेंट अमाऊंट 1,600 हा येणार मित्रांनो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. तर इथं लिहून घ्या, टू फॅक्टरी रेंट, टू फॅक्टरी रेंट. टू फॅक्टरी रेंट अमाऊंट आहे 1,600. ठीक आहे, तर फॅक्टरी रेंट अमाऊंट आहे 1,600 ट्रेडिंगच्या डेबिटला. देन लास्ट पॉईंट बघूया, पोस्टेज अँड टेलिग्राम, पत्र व्यवहार वगैरे या संदर्भातचा खर्च आहे, अमाऊंट आहे 400 रुपये. तर हा जो पोस्टेज टेलिग्राम आहे, तो पोस्टेज टेलिग्राम ऑफिसमधनं होत असतो, त्यामुळे याला पीएलच्या डेबिटला लिहा. टू पोस्टेज, टू पोस्टेज अँड टेलिग्राम, टू पोस्टेज अँड टेलिग्राम अमाऊंट आहे 400 रुपये, अमाऊंट आहे 400 रुपये. चलो, तर डेबिट साइड मित्रांनो कंप्लीट केले. डेबिटला शिकण्यासारख्या, समजून घेण्यासारख्या गोष्टी बऱ्याच होत्या. तुम्हाला एकदा बघा, पुन्हा एकदा जस्ट उजळणी म्हणून तुम्हाला सांगतो कुठल्या कुठल्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. तर पहिली गोष्ट महत्वाची तुम्ही बघितली, अनप्रोडक्टिव्ह वेजेस जे आपण लिहिले पीएलच्या डेबिटला, हे समजलंय का तुम्हाला बघा. नंबर 2, वेअर हाऊस रेंट, गोडाऊनचं रेंट, ते पण आपण पीएलच्या डेबिटला लिहिलेलं आहे. त्यानंतर हा पॉईंट समजलाय का बघा, एक्सपोर्ट ड्युटी, निर्यात कर, जो पीएलच्या डेबिटला आपण लिहिला. त्यानंतर परत बघा कस्टम्स ड्युटी, ह्याला आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहिलं, एक प्रकारचा कर आहे, हा प्रोडक्शनसाठी जनरली लागतो, त्यामुळे हा पी आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहिला. आणि त्यानंतर फॅक्टरी रेंट, फॅक्टरी हा क्लिअरली इथं शब्द त्यांनी दिलेला आहे, दॅट मीन्स तो फॅक्टरीचा खर्च आहे, आणि फॅक्टरीचे जे खर्च आहेत ते आपण ट्रेडिंगला लिहितो, म्हणून फॅक्टरी रेंटला आपण ट्रेडिंगला लिहिले. सो या पद्धतीनं डेबिट साइड जी दिली आहे ट्रायल बॅलन्सची, ती आपण इथं पूर्ण केली आहे. तुम्हाला सगळ्यांना हे क्लिअर आहे का बोला. सो कोणाला काही शंका आहे का, किंवा काय लाईक कुठला पॉईंट कळालेला नसेल वगैरे, तर आता सांगा, सो दॅट पुन्हा एकदा आपण त्याला क्विकली इथे एक्सप्लेन करूया. यस साक्षी, श्वेता, प्रतीक, अथर्व, सृष्टी, सानिका, अनु, श्रुती, आदित्य, अनुजा. यस, तर सगळ्यांना क्लिअर असतील गोष्टी, तर काय हरकत नाही. यस गायत्री, यस रोहित. ठीक आहे, चलो, तर काय हरकत नाही मित्रांनो, आपण पुढे जाऊया क्रेडिट बाजूकडे. क्रेडिट बाजूला कुठले पॉईंट दिलेत बघूया, त्याचं पोस्टिंग काय आहे जरा समजून घेऊया. चलो, तर क्रेडिटला पहिला पॉईंट मित्रांनो दिलेला आहे, तो आहे सेल्स, अमाऊंट आहे 68,000. सेल्स आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. ठीक आहे, तर इथं ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहा बाय सेल्स, अमाऊंट आहे इनरला लिहा 68,000. ऑलरेडी आपण लिहिलेला आहे, ऑलरेडी आपण लिहिलेला आहे सेल्स, त्याच्या समोर जस्ट तिथं लिहून द्या.
येस, ठीक आहे. 2 मिनिटं मित्रांनो, त्याची वजाबाकी जस्ट एक ऍडजस्टमेंट आहे, त्यानंतरच एकदम करूया. थोडंसं राहू दे ते. केली असेल तरी काही हरकत नाही, ठीक आहे. तर नेक्स्ट पॉईंट आहे डिव्हिडंड. डिव्हिडंड मित्रांनो, शेअर्स जे असतात ना एखाद्या कंपनीचे, त्याच्यावरचा मोबदला जो असतो आपल्याला मिळतो. म्हणजे आपण एखाद्या कंपनीचे शेअर विकत घेतले, फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीचे तुम्ही 10,000चे शेअर्स विकत घेतले, मग त्याच्या बदल्यात जे कंपनी आपल्याला देते ना त्याचं रेम्युनरेशन म्हणून, त्याला डिव्हिडंड म्हणतात. ठीक आहे. तर डिव्हिडंड हा आपला उत्पन्न असतो. डिव्हिडंड हे आपलं काय असतं, उत्पन्न असतं. तरी हा क्रेडिटला आलेला आहे, त्यामुळे तो कुठे लिहावा लागेल, पीएलच्या क्रेडिटला. तर पीएलच्या क्रेडिटला लिहा बाय डिव्हिडंड, अमाऊंट आहे 2,000. बाय डिव्हिडंड अमाऊंट आहे 2,000 रुपये. ठीक आहे. बाय डिव्हिडंड अमाऊंट आहे 2,000 रुपये. तर हा पॉईंट इथं कम्प्लीट झाला. डिव्हिडंड समजून घेण्यासारखा एक पॉईंट होता. देन नेक्स्ट पॉईंट आहे परचेस रिटर्न, अमाऊंट आहे 500 रुपये. परचेस रिटर्न किंवा क्रेडिटला आलेले रिटर्न्स आपण परचेस मधनं वजा करतो. तर इथं परचेसच्या खाली लिहा लेस रिटर्न्स, अमाऊंट आहे 500 रुपये. लेस रिटर्न्स अमाऊंट आहे 500 रुपये. ठीक आहे. तर ते 300 गेले, मग 18 राहिले, मग 18 17,800 रुपये राहतात का बघा. श्रुती सृष्टी बरोबर आहे बाळांनो. 17,800 रुपये राहतात, वजाबाकी आउटरला आपण लिहिलेलं आहे परचेसच्या बाहेर. ठीक आहे. रिटर्न्स, क्रेडिटला आलेले रिटर्न किंवा परचेस रिटर्न आपण परचेस मधून तिथं वजा करतो. यस सानिका, बरोबर आहे. नेक्स्ट पॉईंट बघूया यानंतर दिलेला जो आहे क्रेडिटर्स, अमाऊंट आहे 13,000. क्रेडिटर्स ही आपली लॅबिलिटी आहे. ठीक आहे. क्रेडिटर्स ही आपली लॅबिलिटी आहे. डेबिटचा डिव्हिडंड, यस प्रतीक म्हणतोय डेबिटला जर डिव्हिडंड आला तर कुठे लिहायचा. डेबिटला जर मित्रांनो डिव्हिडंड आला असेल तर तो पीएलच्या डेबिटला तुम्हाला लिहायचा आहे. ठीक आहे. डेबिटला डिव्हिडंड आला तर पीएलच्या डेबिटला, क्रेडिटला जर डिव्हिडंड आला तर पीएलच्या क्रेडिटला. श्वेता, रोहित, उत्तर तुमची बरोबर आहेत. देन पुढचा पॉईंट आपण बोलतोय जो आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्स हे आपलं कर्ज आहे. क्रेडिटर्स ही आपली लॅबिलिटी आहे. तर याला इथं लॅबिलिटी बाजूला लिहा बॅलन्स शीटच्या क्रेडिटर्स. ठीक आहे. क्रेडिटर्स अमाऊंट आहे दिलेली 13,000 रुपये. ठीक आहे. अमाऊंट आहे दिलेली 13,000 रुपये. अमाऊंट आहे दिलेली 13,000 रुपये. चलो नेक्स्ट पॉइंट आहे. नेक्स्ट पॉइंट महत्वाचा आहे. ऍडजस्टमेंट याला आहे. का ऍडजस्टमेंट याला आहे, तर इथं काय म्हणतो आपण त्याला, तुम्हाला हे दिलेलं आहे एक कंसामध्ये काहीतरी इथं सूचना दिली आहे. इथं 10% रेट पण दिसतोय. तर एक ऍडजस्टमेंटचा पार्ट आहे. समजून घ्या पॉईंट काय आहे. 10% बँक लोन म्हणजे कर्ज आहे आपण काढलेलं. किती रुपयाचं कर्ज काढले, 8,000चं कर्ज काढले. या कर्जावर आता कर्ज काढले म्हणल्यावर त्यावर आपल्याला व्याज द्यावं लागेल, बरोबर. तर व्याज देण्याचा दर किती आहे, तर तो आहे आपला 10%. ठीक आहे. तर त्यासाठी ते 10% दिले. आता इथं कंसात काय लिहिलंय, WEF 17/2018. तर WEF चा अर्थ होतो विथ इफेक्ट फ्रॉम, म्हणजे या तारखेपासून कर्ज काढले. कुठली तारीख आहे तर 1 जुलै 2018. की का दिले, तर व्याजाचा कालावधी बघावा लागेल त्यासाठी दिले. बट ठीक आहे, ते सगळं आपण नंतर बघू. आता पोस्टिंगचं काय, तर पोस्टिंग बँक लोन जे आहे ते कर्ज आहे. कर्ज आपण लिहितो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. अमाऊंट आहे त्याची 8,000 रुपये. तर इथं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहा 10% बँक लोन, 10% बँक लोन, अमाऊंट आहे 8,000. ठीक आहे. 10% बँक लोन, अमाऊंट आहे 8,000 रुपये. ओके, 8,000 रुपये. चलो ठीक आहे. हा पॉईंट कम्प्लीट झाला. देन पुढचा पॉईंट आहे ऑदर रिसिट. लास्ट पॉईंट आहे इथे दिलेला. ऑदर रिसिट्स म्हणजे इतर उत्पन्न. रिसिट म्हणजे मित्रांनो उत्पन्न. ठीक आहे. क्रेडिटला आलेला पॉईंट आहे रिसिट, अमाऊंट आहे किती, 1,000. उत्पन्न आहे, रिसिट आहे म्हणजे ते लिहितो आपण पीएलच्या क्रेडिटला, किंवा रिसिट जर इकडे म्हणजे आलं क्रेडिटला आलं तर त्याला उत्पन्न समजून इथं लिहायचं आहे तुम्हाला बाय रिसिप्ट. रिसिप्ट या शब्दाचा अर्थ होतो उत्पन्न. किती रुपये आहे, 1,000 रुपये आहे. तर हा किरकोळ उत्पन्नाचा भाग आहे. तर इथं मित्रांनो पोस्टिंग जे आहे डेबिट आणि क्रेडिट साइड ते आपण पूर्ण केलेलं आहे. होपफुली मला वाटते सगळ्यांना समजलं असावं, पोस्टिंग मध्ये काही शंका नसावी. आपण सगळ्यांचं जर गोष्टी क्लिअर असतील, सगळ्या पॉईंट तुम्हाला कन्सेप्ट समजल्या असेल,
तर आपण जाऊया आता ऍडजस्टमेंट पार्ट कडे. ऍडजस्टमेंट थोडं महत्वाचं आपल्या इथं एक दोन आहेत. अथर्व, श्वेता हो म्हणतात. ओके मित्रांनो, प्रतीक हो म्हणतोय, श्रुती हो म्हणते, अनु हो म्हणते, सृष्टी, गायत्री, अनुजा, ठीक आहे, पौर्णिमा, सानिका, अश्विनी, यस, ठीक आहे, काय हरकत नाही बाळांनो. चलो, सो जाऊया, वेळ आपल्याकडे पुन्हा कमी आहे, तर जाऊया ऍडजस्टमेंट पार्टकडे. ऍडजस्टमेंट समजून घेऊया. यस नेहा, काय हरकत नाही. ऍडजस्टमेंट बघूया मित्रांनो. ऍडजस्टमेंट काय आहे, तर पहिली ऍडजस्टमेंट दिलेली आहे, द क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट 15,400. क्लोजिंग स्टॉक तुमचा दिलेला आहे तुम्हाला 15,400 रुपयाचा क्लोजिंग स्टॉक. आता प्रत्येक ऍडजस्टमेंट जी आहे त्याचे आपण दोन इफेक्ट करतो. त्यानुसार क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट मित्रांनो आपण करतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. तर इथं लिहा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 15,400. बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे 15,400. नंबर एक. नंबर दोन, कोणताही क्लोजिंग स्टॉक ही तुमची असेट असते, त्यामुळे इथं बॅलन्स शीटला लिहितो आपण क्लोजिंग स्टॉक 15,400. क्लोजिंग स्टॉक अमाऊंट दिलेले आहे 15,400. तर याचे दोन इफेक्ट केले, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, दुसरा बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. ठीक आहे, तर ही ऍडजस्टमेंट मित्रांनो आपली कंप्लीट झालेली नंबर एक ची आहे. नंबर दोन ऍडजस्टमेंट बघूया काय दिले. नंबर दोन ला सांगितले आउटस्टँडिंग वेजेस आहेत 500 रुपये. आउटस्टँडिंग दिसलं रे दिसलं की त्याला आपण संबंधित खर्चामध्ये ऍड करतो. काय आउटस्टँडिंग आहे, तर वेजेस आउटस्टँडिंग आहेत. किती आहेत, तर 500 रुपये आहेत. तर याला बाळांनो वेजेसला, वेजेस मध्ये ऍड करूया. याला वेजेसच्या खाली लिहा ऍड आउटस्टँडिंग. ऍड आउटस्टँडिंग 500 रुपये. तर 1,000 अधिक 500 होतात 1,500 रुपये. यस, आदित्य मगाच उत्तर बरोबर आहे. सृष्टी, अश्विनी उत्तर बरोबर आहेत बाळांनो, होतात 1,500 रुपये. नंबर एक इफेक्ट केला, वेजेस मध्ये याला ऍड केलं. ठीक आहे. नंबर दोन, आता आउटस्टँडिंग म्हणजे आपलं असतं देणं. ओके, आणि देणी लिहितो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. तर इथं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहूया लोनला एक दोन ओळी जागा सोडा. त्यानंतर लिहूया आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग वेजेस अमाऊंट आहे 500 रुपये. आउटस्टँडिंग वेजेस अमाऊंट आहे 500 रुपये. पहिला इफेक्ट केला, वेजेस मध्ये त्याला ऍड केलं. दुसरा इफेक्ट मित्रांनो केला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. का लॅबिलिटीला, तर ते आपलं देणं आहे म्हणून. ठीक आहे, देणी सगळी आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला लिहितो. सो हा पण पॉईंट कंप्लीट झाला. नेक्स्ट बघूया ऍडजस्टमेंट नंबर 3 काय आहे. 3 नंबर बघा, क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ₹800. मेंटेन आरडीडी 3% ऑन सन्ड्री डेटर्स. तर प्रोव्हिजन ऑन फॉर बॅड डेट सांगितले 800 रुपये. ठीक आहे, मेंटेन 3% आरडीडी ऑन सन्ड्री डेटर्स सांगितलेलं आहे. तर इथं पहिली गोष्ट बॅड डेट्स 800 रुपये आहेत. तर बॅड डेट्स आरडीडी आपण डेटर्स वर करतो. तर याला आपण काय करूया, पहिल्यांदा डेटर्स मधनं वजा करा बॅड डेट्स 800 रुपये. तर डेटर्सच्या खाली लिहा लेस बॅड डेट्स 800 रुपये. ₹40,000 800 गेले म्हणजे किती राहतील, 38,200 राहतील. बरोबर आहे गायत्री, बरोबर आहे बाळा. ठीक आहे, तर हे पहिले झाले बॅड डेट्स आपण वजा केले डेटर्स मधनं, जे राहिले 38,200. नंबर एक. नंबर दोन, बॅड डेट्स म्हणजे बुडलेले पैसे, तोटा. त्याला दुसरा इफेक्ट कुठं करतो, पीएलच्या डेबिटला. तर इथं पीएलच्या डेबिटला लिहिले पाहिजेत आपल्याला टू बॅड डेट्स. टू बॅड डेट्स अमाऊंट आहे 800 रुपये. ठीक आहे, टू बॅड डेट्स अमाऊंट आहे 800 रुपये पीएलच्या डेबिटला. याचा आपण केला दुसरा इफेक्ट. ओके, दुसरा इफेक्ट. यस, शैलजा बरोबर आहे. 38 नाही 39 येणार. थँक्यू. यस, सृष्टी बरोबर आहे. 39,200 येणार. चुकून मी 38 लिहिलं, सॉरी. सो ज्यांनी चूक केली माझ्यासोबत ही त्यांनी करेक्ट करा त्याला. ठीक आहे, सो नेक्स्ट पॉइंट सानिका बरोबर आहे. यस, सो नेक्स्ट पॉइंट यातला बॅड डेट्स झाला. आरडीडी किती सांगितलंय, 3% ऑन डेटर्स. आता 3% कशाचे, तर या 39,200 चे
तुम्हाला काढायचे 3%. ठीक आहे, तर या 2 शून्याला हे 2 शून्य गेली, 3 दुनी 6, 9 त्रिक 27, 7, हातच्या आले 2, 3 त्रिक 9 आणि 2 11. तर हे येतात 1176 रुपये. ठीक आहे, हे येतात 1176. शैलजा बरोबर आहे. ठीक आहे, अनु बरोबर आहे, सानिका बरोबर आहे. 1176 रुपये येतात. तर याला वजा करायचे आहेत मित्रांनो. याला इथं लिहा लेस आरडीडी @3%. 1176, 10 6 गेले, 4 राहतील, 8 आणि 2 10 होतील, इथं 0 होतील, इथं 8 आणि इथं 3. 38,024 वजाबाकी येते का? यस, गायत्री, श्वेता, आदित्य, अनु बरोबर आहे. हे जे डेटस वर आपण करतो ना बॅक डेट्स आरडीडी, शेवटपर्यंत करायचं आहे, 12वी नव्हे बीकॉम पर्यंत. कायम लक्षात ठेवा ही ऍडजस्टमेंट महत्वाची इन द सेन्स सोपी आहे, बेसिक आहे, काय फार मोठं नाही आहे यामध्ये लॉजिक. पौर्णिमा, सृष्टी, सानिका, यस ठीक आहे मित्रांनो, उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, तर हे कायम लक्षात ठेवा स्ट्रक्चर. एकदा फायनल अकाउंट मध्ये परमनंट आपण शिकलो व्यवस्थित त्याला, तर बिंदास्त आपल्याला पुढे ते वापरता येते. तर आरडीडीचा हा केला तुम्ही पहिला इफेक्ट 1176. याचा दुसरा इफेक्ट मित्रांनो करावा लागेल तुम्हाला पीएलच्या डेबिटला. टू आरडीडी लिहा, टू आरडीडी 1176 रुपये. टू आरडीडी 1176 रुपये. ठीक आहे, रोहित बरोबर आहे. रोहित, टायपिंग चुकले का उत्तर चुकले बघ. 1176 रुपये. सो ही ऍडजस्टमेंट कंप्लीट झाली. डेटर्स मधनं बॅड डेट्स वजा केले, त्यानंतर तुम्ही आरडीडी कॅल्क्युलेट केला, तो पण वजा केला. दोघांचा दुसरा इफेक्ट जो आहे तो तुम्ही घेतलेला आहे पीएलच्या डेबिट बाजूला. ठीक आहे, तर इथंपर्यंत सगळं क्लिअर असेल. सो जो नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे, नेक्स्ट ऍडजस्टमेंट काय बघा, गुड्स ऑफ रुपीज 1800 डिस्ट्रीब्युटेड ऍज अ फ्री सॅम्पल. 1800 रुपयांचा माल बघा, 1800 रुपयांचा माल फ्री ऑफ कॉस्ट डिस्ट्रीब्यूट केला, फुकट वाटला. का माल फुकट वाटतो आपण? तर जाहिरात मालाची व्हावी म्हणून. ठीक आहे, तर 1800 रुपयाचा माल फुकट वाटला, याचा पहिला अर्थ काय होतो की आपल्याकडनं तर 1800 रुपयाचा माल गेला. माल गेला कोणतंही कारण असू दे, पहिला इफेक्ट तुम्हाला करायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. मी कायम सांगितलंय माल गेला कोणतेही कारण असू दे, पहिला इफेक्ट करा ट्रेडिंगच्या क्रेडिटला. तर इथं लिहा बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल. अमाऊंट आहे 1800 रुपये. ओके, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल, अमाऊंट आहे 1800 रुपये. नंबर एक. नंबर 2, याचा दुसरा इफेक्ट करायचा आहे पीएलच्या डेबिटला. तर याला पीएलच्या डेबिटला लिहा टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड, सेम शब्द, ऍज अ फ्री सॅम्पल. 1800. कॉल कधी पण कट होईल मित्रांनो, लेस दॅन 1 मिनिट राहिलाय. एक लिंक सेंड करतो, तेवढी जॉईन व्हा. एक न्यू ऍडजस्टमेंट आपल्याला बघायची आहे आज. आय थिंक पहिल्यांदा आले असेल, पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा आले असेल, एवढी आपल्याला बघायची आहे. तर सगळ्यांना लिंक एक सेंड करतोय, लगेच क्विकली सगळे जॉईन तिथं व्हा. ठीक आहे, ही ऍडजस्टमेंट एवढी कम्प्लीट करा. पुढची जी ऍडजस्टमेंट आहे ती बघा, 5 नंबरची काय आहे, इथली लास्टची आहे, आणि एक वर ऍडजस्टमेंट आहे हिडन वाली. तर गुड्स ऑफ रुपीज 2000 वेअर सोल्ड अँड डिलिव्हर्ड ऑन 31 मार्च 2019, बट नो एंट्री इज पास्ड इन दी बुक्स ऑफ अकाउंट. ओके, सो काय झालं यामध्ये की 2000चा माल आपण विकला. ठीक आहे, गुड्स ऑफ रुपीज 2000 वेअर सोल्ड, 2000चा माल आपण विकला, पण त्याची एंट्री जी आहे ना ती करायची राहून गेलेली आहे, असं यांचं म्हणणं आहे. 2000चा माल विकला पण त्याची नोंद केलेली नाही. आधी एकदा दोनदा ही ऍडजस्टमेंट आपण केलेली आहे. ठीक आहे, आता माल तुम्ही विकलाय 2000चा माल, जर तुम्ही विकलेला आहे 2000चा, तर पहिला तुम्हाला काय करावं लागेल, हे जे सेल्स आहेत ना यामध्ये त्याला म्हणजे त्याची नोंद झालेली नाहीये, या विक्रीमध्ये त्याची नोंद झालेली नाही, तर यामध्ये त्याला ऍड करावं लागेल. तर पहिला इफेक्ट त्याचा येतो इथं ऍड याला म्हणा अनरेकॉर्डेड सेल्स. ठीक आहे, ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. आता अनरेकॉर्डेड किती आहेत,
तर ते मित्रांनो दिलेले आहे तिथं 2000. ओके, तर 68 अधिक 2 किती होतात, तर ते होतात इनरलाच 70,000. ठीक आहे, ऍड अनरेकॉर्डेड लिहा 70,000. ज्यांनी माझ्या आधी प्रॉब्लेम सोडवलाय त्यांनी डायरेक्टली बाय अनरेकॉर्डेड सेल्स आणि अमाऊंट जी काय आहे 2000ची आउटरला लिहिली तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, आता हे झालं पहिला इफेक्ट. आता हे 600 त्यानंतर आपल्याला रिटर्न्स वजा करायचे होते. ठीक आहे, तर मग आता 600 जर गेले तर इथं किती राहतील, 69,400 रुपये. ठीक आहे, इथं किती राहतील, 69,400 रुपये. ठीक आहे, समजते का? बघा, पहिल्यांदा काय केलं आपण, की विक्री आपण दुकानातनं काही मालाची केलेली आहे पण त्याची नोंद केलेली नाहीये. ठीक आहे, विक्री केलेली आहे पण त्याची नोंद केलेली नाहीये. मग नोंद केलेली नसल्यामुळं आपण त्याची नोंद इथं केली, विक्री आहे म्हणल्यावर विक्रीमध्ये त्याला ऍड केलं 2000 म्हणून. हा झाला याचा पहिला इफेक्ट या ऍडजस्टमेंटचा. आता बघा, मालाची जर तुम्ही विक्री केली आणि लाईक तुम्हाला त्याच्यावर म्हणजे हे मिळालं, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मालाची विक्री केल्यावर आपल्याला त्यातनं पैसे मिळणार, बरोबर, म्हणजे ते एक प्रकारे आपले डेटर्स होणार, तर त्याला डेटर्स मध्ये ऍड केलं पाहिजे किंवा इथं लिहिलं पाहिजे. इथं लिहूया आपण की याला या पद्धतीने लिहू आपण, न्यू डेटर्स असं लिहूया. 2000चा माल विकलाय त्यामुळे 2000चा माल म्हणजे त्याचे पैसे आपल्याला येणार आहेत म्हणून याला आपण कुठे लिहूया, डेटर्स, न्यू डेटर्स म्हणून बॅलन्स शीटच्या असेटला. ठीक आहे, न्यू डेटर्स म्हणून बॅलन्स शीटच्या याला लिहूया असेटला. तर हे या ऍडजस्टमेंटचे मित्रांनो 2 इफेक्ट केलेले आहेत. नंबर 1 इफेक्ट काय केला, तर नंबर 1 इफेक्ट सेल्स मध्ये आपण त्याला ऍड केलं आणि दुसरा इफेक्ट काय केला, तर दुसरा इफेक्ट केलेला आहे बॅलन्स शीटला असेट बाजूला. ठीक आहे, दुसरा इफेक्ट आपण केला बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. ठीक आहे, तर हा पण पॉईंट इथं कम्प्लीट आपला झालेला आहे. ओके, सो आता एक लास्टची ऍडजस्टमेंट राहिले. लास्टची ऍडजस्टमेंट कोणती राहिले, तर इथं जी वर हिडन दिलेली होती बँक लोन वाली. ठीक आहे, तुम्ही कर्ज घेतले त्याच्यावर व्याजाचा दर आहे 10%. ते कर्ज एका तारखेला तुम्ही घेतले तर त्यामुळं तुम्हाला त्याच्यावरचं व्याज द्यावं लागेल, बरोबर आहे. कर्ज काढलं तर त्याच्यावरचं व्याज आपल्याला द्यावं लागतं. तर इथं ते बघूया की त्याचं कॅल्क्युलेशन, त्याचं वर्किंग इथं काय आहे. तर जस्ट 2 मिनिट इथं बघा, समजून घ्या आणि त्यानंतर मग ते लिहून घ्या काय आहे. तर 10%. माझा आवाज येतो बाळांनो, तुम्हाला क्लिअर आहे? येस, सानिका, अनुजा, गायत्री, श्रुती, काहीतरी इश्यू होता माझ्याकडून, क्लिअर असेल होपफुली. यस, स्नेहा, अश्विनी, यस, साक्षी, यस, पौर्णिमा, यस. ठीक आहे, काय हरकत नाही. बघा, ऍडजस्टमेंट आपण काय बघितलेली नाही अजून, जस्ट तिथं फक्त लिहिले. यस प्रदीप, तर 10% बँक लोन आहे. किती आहे तुमचं बँक लोन मित्रांनो, तर तुमचं बँक लोन आहे 8,000 रुपये. ठीक आहे, तर पहिली गोष्ट, पहिली स्टेप, बँक लोन आहे 8,000चं, त्याच्यावर आपला व्याजाचा दर आहे 10%. तर 8,000च्या 10% किती येणार, तर सिंपल एक शून्य कमी करा किंवा कॅल्क्युलेशन करा, उत्तर तुम्हाला भेटेल 800 रुपये. ठीक आहे, आता हे जे 800 रुपये व्याज आलं, हे 800 रुपये किती महिन्याचं व्याज आहे मित्रांनो, तर हे आहे तुमचं 12 महिन्याचं व्याज, बरोबर. हे आहे तुमचं 12 महिन्याचं व्याज. आता हे जे कर्ज आहे हे कोणत्या तारखेला तुम्ही घेतलं, तर हे कर्ज घेतले तुम्ही 1/7/2018. ठीक आहे, 1/7/2018 म्हणजे तो महिना झाला 1 जुलै 2018 ला तुम्ही हे कर्ज घेतलं. आपलं वर्ष कधी संपतंय, तर आपलं वर्ष सध्याचं संपतंय 31 मार्च 2019 ला, म्हणजे एवढ्याच कालावधीसाठीचं व्याज आपल्याला दिलं पाहिजे. तर जुलै ते मार्च तुम्ही जरा महिने मोजा, किती होतात जुलै ते मार्च महिने, तर बघा, जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च, तर हे होतात बाळांनो 9 महिने. ठीक आहे, शैलजा बरोबर आहे. तर हा कालावधी किती होतो, हा कालावधी होतो 9 महिन्याचा. मग आता कर्ज काढले, कर्ज वापरले 9 महिन्यासाठी, तर व्याज सुद्धा आपल्याला 9 महिन्याच द्यावं लागेल, बरोबर आहे ना. जेवढ्या कालावधीसाठी तुम्ही कर्ज काढले तेवढ्या कालावधीच तुम्ही व्याज द्याल, तुम्ही पुढचं कशाला व्याज द्याल. ठीक आहे, तर इथं व्याजाचं कॅल्क्युलेशन काय म्हणतं की 800 रुपये व्याज आहे 12 महिन्यासाठी. तर मग साधं समीकरण इथं मांडतो, तर मग 9 महिन्याला किती रुपये व्याज येईल. ओके, तर याचं उत्तर कसं काढावं लागेल, तर हे या पद्धतीनं 9/12 गुणिले 800 रुपये. ओके, गुणिले 800 रुपये. याला जरा सोडवा तुम्ही, काय ते बघा. 12 × 12, 12×5 = 60, 12 × 72, 12 × 7 = 84, 12 × 72 आणि 8 × 80
12 72 आणि 8 80 66.66 येतात का इथं? हे 66.66 येतात किंवा याला 67 करू आपण. तर डायरेक्टली केलं तुम्ही, एक सेकंड, 9/12 गुणिले 800 रुपये, तर हे येतात मित्रांनो 600 रुपये. फायनल आन्सर तुमचं येतं 600 रुपये. ठीक आहे. जस्ट तुम्ही हे कॅल्क्युलेशन जर केलं, यश शैलजा उत्तर बरोबर आहे बघा. हे कॅल्क्युलेशन येते 600 रुपये. एक सेकंड, मी फक्त याला पुन्हा एकदा लिहितो व्यवस्थित. श्रुती, साक्षी, सृष्टी, सानिका, बरोबर आहे तुमचं उत्तर. हे लिहून घ्या मला बाळांनो, लिहून घ्या हे 9/12 गुणिले 800. ठीक आहे, लिहून घ्या. समजलं का तुम्हाला? एक सांगा, सिंपल कॅल्क्युलेशन आहे, अशी कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायची आहेत पुढं येत्या काळामध्ये, पुढच्या टॉपिक्स मध्ये सुद्धा. सो आतापासूनच याला व्यवस्थित समजून घ्या. बँक लोन आहे 10%, त्याचं व्याज आपण काढलं किती महिन्यासाठी? 6 महिन्यासाठी. का 6 महिन्यासाठी? कारण ते वापरलंय आपण 6 महिन्यासाठी म्हणून. यश सृष्टी अनेकदा सांगतो, काय हरकत नाहीये. एकदा लिहून घ्या, झालं की तुमचं मला सांगा, सो दॅट मी एकदा रिपीट करतो, मग आपण पोस्टिंग करूया. यस, सानिका, साक्षी, सांगा झालं की बाळांनो. आदित्य, अनुजा, गायत्री, पौर्णिमा, अथर्व, तो ऑलमोस्ट सगळ्यांचं झालंय असं दिसतंय, काय हरकत नाही. यस, नेहा, सानिका, ठीक आहे मित्रांनो, काही हरकत नाही, झालं असेल तर. चलो, तर आता बघा काय आहे पुढचा पॉइंट यामध्ये. आता 600 रुपये व्याज आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे, कर्जावरचं व्याज आपल्याला द्यावं लागेल. तर पहिली गोष्ट, व्याज द्यावं लागेल, तर याला आपण इथं ऍड करावं लागेल पहिला ह्या बँक लोन मध्ये. याला इथं लिहा ऍड इंटरेस्ट. ऍड इंटरेस्ट अमाऊंट आहे 600 रुपये. तर हे टोटल होतात 8,600. हे टोटल होतात 8,600. नंबर एक. हा झाला पहिला इफेक्ट. आणि दुसरा, व्याज द्यायचा आहे. ठीक आहे, व्याज देणं हा आपल्यासाठी खर्च आहे. ओके, तर या खर्चाला आपण लिहिणार पीएल च्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन लोन 600 रुपये. टू इंटरेस्ट ऑन लोन अमाऊंट आहे 600 रुपये. सो मित्रांनो, आपला जो प्रॉब्लेम आहे तो इथंच आपण सगळा सोडवून झालेला आहे. सगळ्या ऍडजस्टमेंट आपण केल्यात, हिडन ऍडजस्टमेंट पण बघितली त्यामधली. तर आपलं उत्तर, आता फायनल आन्सर आपले दोन आहेत. हे जे ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट आहे हे आपल्याला बघितलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम क्लोज करावा लागेल. ज्यांचं झालेलं आहे सगळ्यांनी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल करायला इथं घ्या. ठीक आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची टोटल करा. किती टोटल येते बाळांनो, जरा बघा. 69. ओके, 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, 6, चला 1 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, 7 आणि 9, 9 आणि 1 10 आणि 6 1606. चला 1 2 6 आणि 2 8, 86,600 येतात का रे? यस, साक्षी, शैलजा, सानिका, 86,600 येतात. ओके, तर हेच इकडे लिहा सृष्टी, बरोबर आहे. अनु बरोबर आहे. डेबिटची करा, डेबिटची 17, 17 आणि 8, 25, 26, 27. तर मेजर आहे इथं 27,000. ओके, 7 2 14 1 15, 20,
20 आणि 8 28, 28 आणि 7 34, म्हणजे हे 3400, म्हणजे हे 400, 7 आणि 3 10, 30,400 येते का बघा. येस प्रतीक, रोहित टोटल केली रोहित मी मित्रा, क्रेडिट बाजूची टोटल परत जस्ट मी केलेली आहे. साक्षी, गायत्री, सानिका, सृष्टी, अनु, सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. 30,400 अथर्व बरोबर आहे. जस्ट वजा बाकी करा, 30,400 यातून वजा करा, हे आले 200, 6, 5, 56,200. अनु बरोबर आहे. 56,200 याला म्हणा बाळांनो टू ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट. साक्षी, अथर्व, अनु, सृष्टी, सानिका, उत्तर बाळांनो बरोबर आहे तुमची सगळ्यांची. 56,200 पुस्तकात किती आलाय? येस 56,200 आलाय. तर हा आला ग्रॉस प्रॉफिट. ओके, सो अजून कुणाला क्लोजिंग कळत नसेल तर क्लोजिंग मित्रांनो कसं करतो आपण, तर क्रेडिटची टोटल करतो मित्रांनो. ठीक आहे, क्रेडिटची टोटल करतो, त्यातनं आपण डेबिट साइड वजा करतो. ठीक आहे, मी आता इथं काय केलं तर बघा रोहित, मी तुझ्यासाठी सांगतोय, या सगळ्याची मी टोटल केली. ती टोटल इथं लिहिली 86,600, तीच टोटल परत इथं लिहिली 86,600, परत या सगळ्याची टोटल केली. हा जो डेबिटचा कॉलम आहे लाईक इथनं हा इथंपर्यंतचा, या सगळ्याची मी टोटल केली, ती आली 30,400, ती वजा केलेली आहे आणि हे उत्तर फाइंड आउट केलेलं आहे 56,200 रुपये. ठीक आहे, सिंपल आहे अकाउंट क्लोज करणं, बेसिक पहिलं आहे. पहिलं जर व्हिडिओज बघितले नसतील तर तेवढे बघून घ्या मित्रांनो, फार इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो आय होप हे क्लिअर असेल हे क्लोजिंग यामध्ये. तर आता ठीक आहे, चलो, तर आता येस रोहित, साक्षी, बघूया 1-2 सेकंड थांबा. इथं काय करूया आता, हा जो ग्रॉस प्रॉफिट आला, या ग्रॉस प्रॉफिटला आपण लिहितो पीएलच्या क्रेडिटला. इथं पीएलच्या क्रेडिटला लिहा बाय ग्रॉस प्रॉफिट, अमाऊंट आहे 56,200 रुपये. हा 56,200 आहे. आता पीएलच्या क्रेडिट बाजूची टोटल गेली पाहिजे, तर 56 आणि 2 58 आणि 1 59,200 रुपये येतील. ठीक आहे, 59,200, तेच मी इथं लिहितो 59,200. आणि आता डेबिटची टोटल करा, या सगळ्या कॉलमची टोटल इथं करा. यस साक्षी, श्रुती, अनु, सृष्टी बरोबर आहे. साक्षी थांब, मी डेबिटचं नाही बघितलं, बघतो बाळा. 18 आणि 7 24, 2400, 2400 हे झाले 3400, 3576 इथपर्यंत करूया. 3576, 8 आणि 4 12, 14 आणि 12, 14 आणि 10 24 आणि 24 आणि 2 36, 36 आणि 10 46 आणि 2 48, 48 आणि 6 54, तर हे झाले 5400. ठीक आहे, 14 आणि 8, 14 आणि 6 20 आणि 2 22, 7 6, 5 आणि 4 9 10 1100, 1 हातच्याला 1, 5 आणि 3 8, 9 10 11, 11,176 येतात खरे. सगळ्यांची उत्तर वेगळी आलीत. साक्षी टोटल कुठली 51,000 आली. गायत्री म्हणते 10,176, सानिका 59,200, कुठले थे कुणाष्टक. अनु 10,176. ठीक आहे, मी एकदा चेक करतो मित्रांनो, तुम्ही पण चेक करा, माझी इन केस चुकली असेल तर मी चेक करतो 1-2 सेकंड. दहा 10,176 येते, माझी चुकलेली आहे, 10,176 येते. सृष्टी बरोबर आहे, अनु तुझं बरोबर आहे. ठीक आहे, तर हे दिस इज माय रॉंग कॅल्क्युलेशन. 10,176 येते, बरोबर आहे. सानिका बरोबर आहे. ठीक आहे, आता 10,176 येते ना, 10,000
176 जी येते याला वजा करा 59,200 मधून, तर उत्तर येईल 49,024 रुपये. गायत्री बरोबर आहे तुझं, 49,024 रुपये. दिस इज युअर नेट प्रॉफिट. ओके, अनु बरोबर आहे. रोहित, काय रोहित सर नाही येते मित्र, एवढंच 49,024. आपलं उत्तर थोडस वेगळं येईल. येस, ठीक आहे, थोडं वेगळं येईल. का तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे, का ते तुम्हाला सांगतो. 49,024 तर एवढं बास झालं. एवढंच आन्सर यांनी फाइंड आउट करायला सांगितलेलं होतं. एवढ्यापर्यंत आपण प्रॉब्लेम केलेला आहे. दॅट्स ओके. आता सांगतो तुम्हाला फरक का पडला आपल्या नेट प्रॉफिट मध्ये आणि इथं. तर इथं काय झालंय की इथं थोडंसं बघा, जस्ट एक सेकंड, थोडं इथं लक्ष द्या की हे जे आपण न्यू डेटर्स आहेत 2,000 रुपये, ठीक आहे, ते हे ऍक्च्युली काय करतात की या 40 मध्ये हे जे 40 पहिले डेटर्स आहेत ना ह्यात ऍड केले जातात. म्हणजे इथं किती झाले, तर हे झाले 42. ठीक आहे, त्यातनं पहिल्यांदा बॅड डेट्स वजा करणार किती रुपये आहे, 800 रुपये. मग तो इथं किती राहील, तर 41,200 राहील आणि 41,200च्या 3% काढले जातील. ठीक आहे, हे जे आता इथं 41,200 आहेत याच्यात 3% काढतात, याच्यात 3% येतात 1,236 रुपये. ठीक आहे, हे येतात 1,236 आणि देन मग XYZ जी काय इथं वजाबाकी असेल ती. तर ही एक मेथड आहे अकाउंटिंगची, किंवा आपण जे केले ते सुद्धा बरोबर आहे. प्रॉब्लेम जर तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन दिली असेल तर तो टॅली होईल. पुस्तकात ती मेथड वापरलेली, त्यामुळे थोडासा डिफरन्स पडतोय, पण फार आपलं काही असं वेगळं काही इथं आलेलं नाहीये. ठीक आहे, फार वेगळं इथं काय असं मित्रांनो इथं आलेलं नाहीये. सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. तर म्हणजे थोडंफार आपलं फक्त काय केलंय आपण, ते 2,000 त्यात मिळवले नाहीत, त्यामुळं आपला जो इथं जो प्रॉफिट दिसतोय तो थोडा जास्त दिसतोय आणि त्यांचा तेवढा थोडा तिथं कमी दिसतोय. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा की आपला आरडीडी किती आहे, तर हा आहे 1,236 रुपये. आणि सॉरी, ह्या मेथडनुसार, आणि या मेथडनुसार किती आहे, 1,176. ओके, म्हणजे कितीचा डिफरन्स आहे, 0, 7 आणि 3 10 आणि 3 13 म्हणजे 6 13. ओके, इथं झाले 2, हे 0, म्हणजे हे 0 0, म्हणजे इथं डिफरन्स कितीचा, 60 रुपयाचा आहे. ओके, 60 रुपयाचा डिफरन्स आला म्हणजे त्यांच्या मेथडनुसार आणि आपल्या मेथडनुसार. आता इथं आपला एनपी किती आहे बघा, तर तो आहे 49,024. 49,024 आणि यांचा एनपी किती आहे, तर हा आहे 48,964. हा आहे 48,964. 0, 12, 6 6 12. ओके, इथं झाले 10 10 10 0, परत इथं झाले 9 9 0, हे 0. ठीक आहे, तर टॅली होते का बघा, हे की इथं सुद्धा आणि इथं सुद्धा डिफरन्स 60 रुपयाचाच येतो. तर त्यामुळं मित्रांनो तो इम्पॅक्ट आलाय. पण ठीक आहे, काही पुस्तकामध्ये या पद्धतीने केलं जातं, काही पुस्तकामध्ये ती मेथड वापरली जाते. बट ओव्हरऑल जो प्रॉब्लेम आपला आहे तो इथं बरोबर बाळांनो आहे. ठीक आहे, सो एक पॉईंट फक्त आपला आरडीडीचा कॅल्क्युलेशन आपण वेगळ्या पद्धतीने केले आणि बुकमध्ये एका वेगळ्या पद्धतीने. काय हरकत नाही, नेक्स्ट प्रॉब्लेम पासून आपण त्यांची मेथड फॉलो करू. काय आपल्याला तिथं त्रास नाहीये ते फॉलो करायचा. आत्तापुरतं हे तिथं असू दे. ठीक आहे, येस प्रतीक, थँक्यू. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल.